छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिला किल्ला जिंकला तेव्हा महाराजांचे वय होते अवघे 16 वर्ष आणि त्यानंतर तिथून पुढे महाराजांनी 360 किल्ले जिंकले. महाराजांना दी मॅनेजमेंट गुरु असंही म्हटलं जातं. थोडक्यात काय, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याला वयाची अट नाही. आज तुमच्यासमोर एक तरुण उद्योजक घेऊन आलो आहे. अनुभव कमी असेल पण त्यांची स्वप्न खूप मोठी आहेत. स्वागत करूया मिस्टर मितेश जाधव, मॅनेजिंग डायरेक्टर MJ पॅकवेल. मितेशजी, तुमचं आणि प्रेक्षकांचं स्वागत आहे इनिशियलाइज ग्रुप प्रेझेंट्स माझा मराठी उद्योजक चौथ्या एपिसोडमध्ये. मितेशजी, सुरू करूया आपल्या आजच्या पहिल्या फेरीला. फेरीचं नाव आहे मनमोकळ्या गप्पा. तुमचा व्यवसाय थोडक्यात प्रेक्षकांना कसा सांगाल? संकेत, आमचं मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये आहोत. आम्ही कोरिगेटेड बॉक्सेस मॅन्युफॅक्चर करतो. कोरिगेटेड बॉक्सेस, शीट्स आणि रोल्स. जे पॅकेजिंग, कुठल्याही पॅकेजिंग आलं, प्रोडक्ट आलं तर त्याला पॅक करायसाठी जे असतं, ज्याच्यात पॅक करतात तो बॉक्सेस. फॉर एक्झाम्पल पिझ्झा बॉक्सेस आले, ॲमेझॉन पॅकिंगसाठी बॉक्सेस लागतात, ते बॉक्सेस आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. राईट. आणि हा बिझनेस मी मे 2018मध्ये चालू केलेला आहे. आत्ता मला जवळजवळ 2.5 वर्ष झालेली आहेत ॲप्रॉक्स. आणि आधी माझ्याकडे लेबर्स होते, 6 to 7 लेबर्स होते आणि आता आहेत 15 ते 16 वरती खालती असतात. ऑलमोस्ट डबल होतात. ओके. सो मितेशजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1-2.5 वर्षात डबल एम्प्लॉईचा नंबर पण, आणि मला माहिती आहे की तुमची जी क्लायंटचा जो नंबर आहे तोही डबल किंवा मला वाटते ट्रिपल झाला. आपल्या डिस्कशन राऊंडमध्येही आपण सांगितलं मला ते. तर प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मितेशजी खूप टेक्निकली बिझनेसमध्ये आलेत आणि बिझनेस करतानाही खूप टेक्निकलिटीनी करतात. दुसरा प्रश्न त्याच्या आधारावर आहे थोडक्यात, की तुम्ही मला सांगितलं व्यवसाय सुरू करायच्या आधी तुम्ही मार्केट सर्वे केलात. राईट. तर मी तुम्हाला विनंती करेन की प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं की मार्केट सर्वे म्हणजे काय आणि तो का केला गेला पाहिजे, तर बरं होईल. कसं आहे की मी एक इंजिनियर बॅकग्राऊंड आहे, ENTC इंजिनियर आहे. तर मी एकदम टेक्निकल फील्डमध्ये होतो आणि एकदम ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मला त्याच्यात नॉलेज नव्हतं की मी काय चालू करू आणि काय करू. म्हणजे मला बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस करायचं म्हटलं तर कुठलाही बिझनेस कुठेही टाकून चालत नाही. आपल्याला पहिला मार्केट सर्वे करायला लागतो. तर मार्केट सर्वे म्हणजे कसं, आपण कुठे आहोत तर त्याच्या आजूबाजूला काय रिक्वायरमेंट आहे, काय मेजर रिक्वायरमेंट आहे, ते थोडंसं सर्वे करायला लागतो. तर मी तेच केलं की मी सुरुवातीला माझ्या पेन रिजनच्या म्हणजे रायगड रिजनमध्ये की कुठल्या कंपनी चालू आहेत, त्यांना काय काय लागतं, त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहे, हे पहिला सर्वे केला. तर त्याच्यानंतर कुठलं मेजर रिक्वायरमेंट आहे की जेणेकरून सगळ्या कंपनीजला हा प्रोडक्ट भरपूर लागतो आणि हा प्रोडक्ट त्यांना सप्लाय करायला खूप कमी आहे तिथे. ओके. तर ते मी सर्वे केलं. तर त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एक पॅकेजिंग इंडस्ट्री पाहिजे की जेणेकरून ही पॅकेजिंग बॉक्सेस सगळ्यांना रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच दरम्यान काय झालेलं, 2017-18च्या दरम्यान काय झालं की प्लॅस्टिक बॅन झालं. तर प्लॅस्टिक बॅन झाल्यामुळे पेपर इंडस्ट्री बॉक्सेससाठी खूप डिमांड वाढला लगेच, की जे सगळेजण पहिला प्लॅस्टिकमध्ये पॅक करायचे, त्यानंतर मग लगेच बॉक्सवरती स्विच झाले. मग त्यांना एकदम शॉर्टेज व्हायला लागलं की बॉक्स आपण करायचं तर एकदम डिले. मग जेव्हा त्यांच्याकडे बॉक्सेस कमी असले मग समोर त्यांचं डिले होत गेलं, सायकल कमी झाली ती लगेच. मग मी तेच विचार केला की आपण पॅकेजिंग का नाही चालू करायचं. मग त्याच दरम्यान मी लगेच पॅकेजिंगमध्ये पण सर्वे केला की बाबा आपल्या ह्या याच्यात किती पॅकेजिंग आहेत आणि कोण काय काय प्रोव्हाइड करतं, कुठले स्पेसिफिकेशन्स काय काय आहेत त्यांचे, की कसं प्रोडक्ट ते त्यांच्या कंपनीला देतात, ते सगळं सर्वे केला. मग मी विचार केला परत की कुठल्या जागेवरती आपण टाकायला पाहिजे, की लँड कशी पाहिजे, किती जागा एरिया पाहिजे, की जे आपण फॅक्टरी टाकायचं म्हटलं की फॅक्टरीमध्ये काय काय मशिनरी आहेत. त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर मग किती त्याची रिक्वायरमेंट आहे. मग त्याला फॅक्टरीज फक्त टाकलं म्हणजे मशिनरी नाही आली. आपल्याला त्याच्यामध्ये सगळं बघायला लागतं की राईट फ्रॉम रॉ मटेरियल परचेस करणं, रॉ मटेरियल कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं. आणि एक आहे पेपर. तर पेपर म्हटलं तर तुम्ही सगळीकडेच ते ड्रॉबॅक आहे की पाणी नाही लागतं का, मग त्याला परत पेपर उंदीर म्हटलं तर उंदीर लगेच खातात सगळे. तर ते पण करू नये म्हणून मग त्याचंही पण प्रिकॉशन. मग ते कसं ठेवायचं आणि नंतर मग आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिनिश प्रोडक्ट्स ते कुठे ठेवायचं, ते कसं करायचं, त्याचा मॅनेजमेंट. हा सगळा एक सायकल आहे की तुम्ही सगळं सर्वे करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग इंडस्ट्रीमध्ये उतरणं म्हणजे हा बेसिकली ह्याच्यातच नाही, कुठलंही फील्ड असो की त्याच्यामध्ये हे फॅक्टर्स जरुरी आहेत इंडस्ट्री स्टार्ट करायचं म्हटलं तर. नक्कीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण म्हणतो की व्यवसायात खूप मेहनत आहे, पण व्यवसाय सुरू करायच्या आधी जर ही मेहनत घेतली तर कदाचित व्यवसायातली मेहनत कमी होईल, एक स्मूथनेस येईल. आणि कदाचित ते सिक्रेट असेल 2.5 वर्षात तुम्ही इतका स्टेबल बिझनेस सुरू ठेवलाय आणि पुढेही आता कराल.
आणि तुम्ही एक चांगला मुद्दा मांडलात, प्रेक्षकांना सांगायला आवडेल की व्यवसाय सुरू करताना आपल्याकडे खूप आयडियाज असतात व्यवसायाच्या, पण कुठला करायचा ह्याच्यासाठी एक फॅक्टर आहे डिमांड सप्लाय ह्याचा अभ्यास. मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीचा डिमांड आहे आणि त्याची सप्लाय 100% होते का कमी आहे. जर कमी आहे तर ती आपल्यासाठी संधी आहे आणि मग तो व्यवसाय सुरू करायला हरकत नाही. एक्झॅक्टली. मी त्याची पुढला प्रश्न, तुम्ही सप्लाय चेनमध्ये येता, मॅन्युफॅक्चरिंग करोगेटेड बॉक्सेस म्हटलं की, बरोबर. ह्या फील्डमध्ये किंवा कुठलाही व्यवसाय घ्या, एकंदरीत एक ठराविक कम्युनिटीचं वर्चस्व राहिलं आहे, आजही आहे आणि कदाचित पुढेही राहील. मराठी उद्योजक जर नाही उभे राहिले तर त्याचे तर तुम्ही हे जे सगळे चॅलेंजेस आहेत किंवा आपलं मराठी माणूस कोणी नाही आहे, तर ह्याच्यावर कसं मात केलीत आणि तुमचा व्यवसाय त्याच्यातनं कसा उभा केलात? बेसिकली काय आहे की माझं बॅकग्राऊंड एक बिझनेस बॅकग्राऊंड नाही आहे. आणि मी जेव्हा चालू केलं तर मला ह्या इंडस्ट्री, पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 90% नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत. अच्छा. आणि मी ते जेव्हा सर्वे करत होतो तर माझ्या ओळखीमध्येच मी 2-3 ठिकाणी गेलो की मला तुमच्याकडनं गायडन्स द्या. थोडाफार काय आहे, एक 10% 20% सगळ्यांकडनं मिळालं तर कोणाला नको असतं स्टार्टिंगला, थोडंसं एक किक स्टार्ट मिळायला पाहिजे ना. तर त्या दरम्यान त्यांच्याकडनं जे मला अपेक्षित होतं की बाबा एक कनेक्ट होता, तर त्यांच्याकडे जे अपेक्षित होतं ते मला मिळालं नाही. कारण का ते थोडेसे डिमोटिवेट करायला लागले की नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यात येत आहेत, तर तुम्ही कसं काय येत आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला उलट ह्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग और डिप्लोमा करायचा होता. तर हे त्यांचे असे क्वेश्चन्स होते. तर मग थोडंसं माझं माइंडसेट असं झालं की नाही, आपण का करतोय हा, आपण कुठे चुकतोय का, हा व्यवसाय चालू करायच्या आधी आपण चुकतोय का कुठे. तर ते माझ्या डोक्यात चालू होतं की मी कसं करू आणि कसं प्लॅन करू, हे चालू होतं सगळं. मग नंतर फायनली मग मी कटशॉट केलं त्याला की नाही, आपण कुणाचं ऐकायचं नाही. म्हणून मग माझे एक काका आहेत की ते ह्या फील्डमध्येच आहेत, लास्ट 40 इयर्सपासून ते ह्याच्यातच आहेत. अच्छा. हां. तर त्यांच्याकडनं मी गायडन्स घेतलं की मी कसं करू स्टार्ट. तर त्यांनी मला एक्झॅक्टली सगळं एकदम क्लिस्टर क्लिअर सांगितलं की हे असं प्लॅन असतं सगळं की पहिल्या मशिनरी ह्या लागतात, फिनिश रॉ मटेरियल तुला हे लागतं, फिनिश प्रोडक्ट हे बनतं आणि असं बनतं, हे स्टेप बाय स्टेप सगळं त्यांनी मला डिटेल एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यानंतर मी चालू केलं मे 2018मध्येच. नक्कीच. प्रेक्षकांना पुन्हा सांगायला आवडेल की मितेशजींना कदाचित कुठेतरी अडचण आली व्यवसाय सुरू करताना, कारण मराठी उद्योजक त्या व्हर्टिकलमध्ये कोणी नव्हता. पण इथून पुढे जर कोण करोगेटेड बॉक्सेस किंवा अलाइड बिझनेसेस सुरू करायच्या तयारीत असेल तर संपर्क साधा. राईट एनी टाईम. पुढला प्रश्न, तुम्ही 2.5 वर्षातच मी जसं म्हणालो की स्टेबल बिझनेस करताय आता. तुमच्याकडे आय वोंट डिस्क्लोज क्लायंट नेम, पण तुमच्याकडे एक म्हणजे आपण काय म्हणू शकतो, स्पीकर मॅन्युफॅक्चरिंग जायंट आहे जो तुमचा क्लायंट आहे. तर ही जी परचेस ऑर्डर आहे ती तुम्ही कशी मिळवलीत बाकीच्या कॉम्पिटिटर्सना बाजूला काढून, आणि टेक्निकली कशी चालते ही एंटायर प्रोसेस, की एखाद्या मोठ्या कंपनीची परचेस ऑर्डर कशी मिळवायची, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कसे टेंडर्स भरायचे, ह्याच्यावर थोडंसं जर आम्हाला एक गायडन्स केलात तर बरं होईल. कसं आहे, सुरुवातीला मला हर्डल्स आले, मला माहिती नव्हतं की कसं मी अप्रोच करू. मग मी थोडासा अभ्यास केला त्याच्यासाठी सुद्धा की कसं अप्रोच करायला पाहिजे एका मोठ्या कंपनीला. कारण का आपण युजली छोट्या कंपन्या असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्री MSMEवाल्या, तर त्यांच्याकडे आपण अप्रोच करू शकतो की त्यांचे जास्ती ओनर्स आणि डायरेक्टली आपण भेटू शकतो. पण एक मोठी कंपनी आहे, कारण का आपल्याला एक मोठी कंपनी आपल्या लिस्टमध्ये आली तर आपल्याला त्याला एक गुडविल चांगलं असतं, फेथ असतं चांगलं की बाबा आपण चांगलं करतोय. कुणाला नवीन कुठला कस्टमर आहे तो आपले क्लायंट लिस्ट बघतो, तर तेव्हा चेक करतो की कुठले मोठे क्लायंट्स आहेत आपल्याकडे. आणि त्यांना एक ॲश्युरिटी राहते की आपण एक चांगला प्रोडक्ट त्यांना देतोय, म्हणून ते आपले क्लायंट आहेत. म्हणून मग तो एक सर्वे केला. मग तेव्हा मला कळलं की आपण एक जेव्हा आपण एक परचेस डिपार्टमेंट पहिला आपल्याला अप्रोच करायला लागतं आपल्या त्यांच्याकडे. तर जेव्हा परचेस डिपार्टमेंटने अप्रोच करतो तर आपण त्यांची रिक्वायरमेंट जाणून घ्यायची पहिला, की तुम्हाला काय काय लागतंय. अच्छा. तर त्यांचे स्पेसिफिकेशन आम्ही जाणून घेतो की तुम्हाला कुठल्या टाईपचे बॉक्सेस लागतात, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत. तर ते परत त्यांचे सॅम्पल एक आम्ही घेतो. तर त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड करतो की कसं काय. मग जेव्हा आम्ही त्यांना पहिला सॅम्पल देतो आम्ही त्यांना, की त्यांना हा बाबा हे सॅम्पल तुम्हाला पटलं आहे का, तुम्हाला बरोबर आहे का, तुमचे स्पेसिफिकेशन्स आणि हे आमचे स्पेसिफिकेशन मॅच होत आहेत का, तुमची जी तुम्हाला क्वालिटी पाहिजे ती मॅच होते का. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना कोट करतो की त्यांचे कोट आम्ही आमच्या लेवलनी कोट करतो. अच्छा. तर मग त्याच्यामध्ये पण येतं की बाबा ते आम्हाला सांगतात की बाबा तुमचे रेट्स हाय आहेत. मग आम्ही थोडंसं परत एकदा बघतो की कसं काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय कटशॉट करता येईल. पण क्वालिटी आम्ही कधी आजपर्यंत आहे की आम्ही क्वालिटी कधी कमी नाही वापरली, चांगली हायर क्वालिटीच वापरली आहे, जेणेकरून आम्ही भले आम्हाला 2 पैसे कमी मिळतील पण
कस्टमर सॅटिस्फॅक्शन पाहिजे. जेव्हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल तेव्हाच ते आपल्याला एक चांगलं ऊर्जा येते आतमध्ये, ताकद येते की आपण चांगला बिझनेस करायला पाहिजे असं म्हणून. नक्कीच. तर तेच त्याच्यानंतर मग असे भरपूर क्लायंट्स आहेत की ज्यांच्याकडे मी अप्रोच करायला पहिला घाबरत होतो. पण एक कुणीही जेव्हा चालू करतो, जेव्हा आपण अप्रोच करतो मोठ्या क्लायंटकडे, ते घाबरू नये. आपण डायरेक्टली त्यांच्याकडे पर्चेस डिपार्टमेंटमध्ये जे अप्रोच करू, मग त्याच्यानंतर जर त्यांना आपल्याला आपली क्वालिटी, रेट हे सगळे मॅच झाले, त्यांच्या अंडर ते आले बरोबर की बाबा त्यांचे क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये आपण फिट बसतोय, तर तेव्हा ते आपल्याला पर्चेस ऑर्डर प्लेस करतात. ओके, ओके. सो एक समराईज करतो परत तुमचं उत्तर प्रेक्षकांसाठी, की प्रत्येक मोठ्या कंपनीत एक डिपार्टमेंट असतं, परचेस डिपार्टमेंट, राईट? सो तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट तुमची तिथे वेंडरशिप मिळवायची असेल, तर परचेस डिपार्टमेंटला गाठणं खूप गरजेचं आहे. त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठून तरी काढणं. त्यानंतर 2 क्रायटेरियाज आहेत. एक आहे पहिली सुरुवातीची म्हणजे क्वालिटी, जी सर्वात महत्त्वाची. ती जर टेस्ट तुम्ही पास झालात, तर मग पुढचं येतं ते प्राइसिंग. त्याच्यात कॉम्पिटिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. शेवटचा, ह्या फेरीचा शेवटचा प्रश्न, तुमचा जो मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तसं तुम्ही म्हणालात की सर्वेमध्ये पण कुठे व्यवसाय सुरू करायचा याचाही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही व्यवसाय पेण खोपोली ह्या एरियामध्ये केला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता तो एरिया खूप इंडस्ट्रीयल पर्स्पेक्टिव्हनी ग्रो होतो आहे. काय सांगाल, किती फ्युचर आहे तिथे आणि मराठी उद्योजकांनी कमीत कमी वेळेत किंवा लवकरात लवकर तिथे व्यवसाय सुरू करणं किती महत्त्वाचं आहे? कसं आहे, आता मुंबई हे रिजन एक स्मार्ट सिटीमध्ये येते, पनवेल स्मार्ट सिटीमध्ये येते, नवी मुंबई पूर्ण म्हटलं तर आता काय होतं की मुंबईमधल्या जेवढ्या कंपनीज होत्या, ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट होती, नॉट IT कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज होत्या, त्या सगळ्या त्यांना स्विच करायला सांगितलं आहे आउटस्कर्ट्समध्ये. मग पनवेलला पण तुम्ही नवी मुंबईमध्ये पण म्हटलं की त्यांना पण सगळ्यांना स्विच करायला सांगितलं. अच्छा. म्हणून आता जशी पार्ले पहिला होती विले पार्लेमध्ये, ती आता आलेली आहे पेण खोपोली रोडमध्ये. ओके. काय हा एक रिजन आहे पेण खोपोली रोड की तिथे भरपूर कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग. जवळ जर मोठ्या कंपन्या म्हटलं तरी 300-350च्या वर मोठ्या कंपन्या आहेत, चांगल्या कंपन्या आहेत. आणि सगळ्यांचं मेन हबच येतं, एक मॅन्युफॅक्चरिंग हबच तिथे क्रिएट झालेलं आहे. तर तिथे येत आहेत सगळ्या कंपन्याज आणि आपण पण तिथला जर मार्केट सर्वे केला, कुणीही जर नवीन कुणाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तिथला जर सर्वे केला की काय रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी अभ्यास केला की ही रिक्वायरमेंट आहे आणि आपण हे चालू केलं तर का नाही का, तर त्यांनी तो थोडासा सर्वे करून जर चालू केलं तर खूप चांगलं होईल. आणि आत्ता ही स्टेप आहे, बाहेर लांबनं जेव्हा ट्रान्सपोर्ट वाचेल तेव्हा लगेच रेट्स लगेच कमी होतील सगळ्याचे प्रोडक्टचे. तर म्हणून मग जवळजवळ सगळेजण बघतात की आपल्या नेबर कुठले काय काय आहेत. जेव्हा कंपनीसुद्धा परचेस करते कुठल्याही, समजा आता बॉक्सेस परचेस करत असेल तर ते लांबचे क्लायंट्स नाही बघणार, जवळचेच क्लायंट्स बघतील. म्हणून हा एक सर्वे करायला पाहिजे. अच्छा. नाही, खरंच म्हणजे सर्वे बिझनेस सुरू करायच्या आधीही आणि नंतरही करायला पाहिजे. आणि जसं मी ते जे म्हणाले की 300, म्हणजे मलाही माहीत नव्हता, हा खूप मोठा आकडा आहे. हा एक अप्रोक्स 300 पेक्षा जास्त आहे. खोपोली पेण एरियामध्ये व्यवसाय सुरू आहेत आणि ते पण मोठे बिझनेस आहेत. कनेक्टिव्हिटी कदाचित एक त्याच्यातला खूप मोठा भाग असेल, त्याच्यामुळे तिथे बिझनेस आहेत. तर आपल्याला आत्ता ऑपॉर्च्युनिटी, संधीज आहेत की आपण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपण तिथे सर्वे करून कुठल्या व्यवसायाला काय गरजेचं आहे तर ती एक लिस्ट काढायची आणि त्याप्रमाणे आपण व्यवसाय सुरू करू शकतो. तो ही होती आपली पहिली फेरी. सुरू करूया आपल्या दुसऱ्या फेरीला. फेरीचं नाव आहे स्वॉट ॲनालिसिस. आणि आपल्या मागच्या डिस्कशनमध्ये किंवा भेटलो तेव्हा तुमच्याकडनं एक शब्द ऐकला, तो होता स्वॉट ॲनालिसिस. तर स्वॉट ॲनालिसिसबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, कसं गायडन्स कराल? संगीत, कसं स्वॉट ॲनालिसिसमध्ये ना 2 टाईप येतात की एक स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करायला लागतं आणि एक आपल्या क्लायंट कॉम्पिटिटर जे आहेत आपले, तर त्यांच्यासोबत स्वॉट ॲनालिसिस करायला लागतं. आता स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय? S स्टँड्स फॉर स्ट्रेंथ, ओके. W स्टँड्स फॉर विकनेसेस, ओके. O स्टँड्स फॉर ऑपॉर्च्युनिटीज आणि T स्टँड्स फॉर थ्रेट. तर स्ट्रेंथ म्हटलं तर काय झालं, आता काय आपलं स्ट्रेंथ आहे ते पहिलं आपल्याला जाणून घ्यायचं असतं का जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत, कुठलीही फील्ड असो. तर आपली स्ट्रेंथ काय? तर एक क्वालिटी हा एक मेजर फॅक्टर आहे. ही एक आपली स्ट्रेंथ पाहिजे, फर्स्ट स्ट्रेंथ आहे की आपण जेव्हा क्वालिटी देऊ कस्टमर्सला आपल्या, तेव्हाच ते आपल्याकडे रिपिटेटिव्ह येणार आहेत सारखे. आणि स्ट्रेंथ अजून म्हटलं तर स्ट्रेंथमध्ये हे पाहता येईल की आपण बाकीच्यांपेक्षा आपण काय करतोय ते आपण पहिला जाणून घ्यायला पाहिजे की आपण काय वेगळं करतोय बाकीच्यांपेक्षा, की बाकीचे आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत ते कस्टमरला काय देत आहेत, कसं प्रोडक्ट देत आहेत, तर ते पण बघू शकतो. कदाचित एक डिलिव्हरी टाईम हा एक फॅक्टर असू शकतो. डिलिव्हरी टाईम एक स्ट्रेंथ आहे, प्लस आपलं हे क्वालिटी एक आलं, रेट आलं. नक्कीच. हे आपले स्ट्रेंथ्स आहेत, मेजर स्ट्रेंथ्स. नंतर वाढत आहे ती विकनेसेसवरती. तर विकनेसेस म्हटलं तर
आपण जेव्हा आपल्याकडे बघतो की आपल्यामध्ये काय विकनेसेस आहेत ते आपल्याला पण माहिती पाहिजेत आणि आपल्यामध्ये ती क्षमता पाहिजे की आपण कसे ओव्हरकम करू आणि त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटीमध्ये जाऊन आपण डिग्रेड नाही व्हायला पाहिजे. विकनेस म्हटलं तर अजून की आपण जेव्हा बिझनेस चालू करतो तर त्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स येतात की आपल्याला जेव्हा रॉ मटेरियलमध्ये परचेस करतो तेव्हा कसं काय रॉ मटेरियल परचेस करायचं आहे, कुठल्या रेट्समध्ये करायचं. आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की कसं करायचं आहे. ओके. तर ते आपल्याला कोण समोरचा क्लायंट आपल्याला कसं डील करतोय तो एक आपल्याकडे वीक पॉईंट असतो की आपण कसं डील करायचं त्यांना. ओके. आपला हा स्टार्टिंगचा एक वीक पॉईंट आहे, तो आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की आपण आपल्याला मार्केट सर्वे करूनच आपण कस्टमरशी डील करायला पाहिजे जे आपण रॉ मटेरियल परचेस करतोय त्यांच्याशी, जेणेकरून आपली जेव्हा कॉस्टिंग कट होईल तेव्हा आपण नक्कीच. म्हणजे जर रॉ मटेरियल कमी किमतीत मिळाली तर आपली जी Manufacturing सेलिंग cost कॉस्ट आहे ती ही कमी कमी येईल आणि होईल. जर तेच आपल्याला माहीत नसेल तर ती आपली विकनेस होऊ शकते. राईट, ती विकनेस होऊ शकते आपली. ओके. ऑपॉर्च्युनिटीज. ऑपॉर्च्युनिटीज म्हटलं तर आता जसं आपला ट्रेंड चालू आहे की फास्ट टेक्नॉलॉजी पण चेंज होते, ट्रेंड चेंज होतोय, डे बाय डे नवीन फोन्स येत आहेत. आज नवीन फोन येतात, उद्या नवीन फोन येत आहे. तर एकदम टेक्नॉलॉजी टोटली चेंज आणि एकदम रॅपिडवरती चाललं हे सगळं. त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात की आपण कसं करायला पाहिजे, ह्या ऑपॉर्च्युनिटीला आपण कसं फेस करायला पाहिजे, कसं ग्रॅब करता येईल. आता एक कुठली समजा नवीन कंपनी आली तर त्यांची जी रिक्वायरमेंट आपण किती लवकर त्यांची रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू ती रिक्वायरमेंट आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये कशी फुलफिल करू की जेणेकरून ते आपल्यावरती खुश होतील आणि आपण एकदम पुढे आपल्याला फ्युचरमध्ये ते आपले एकदम चांगले क्लायंट होतील आपले ते. आणि ह्या दरम्यान नवीन नवीन कस्टमर्स आहेत ना खूप कन्वर्ट करतात आपले बिझनेसेस की जेणेकरून पहिला जसं येत होतं, आता माझ्याच फील्डमध्ये बोललं तर पहिला लोक स्वतःच्या कंपनीमधनं कंपनी टू कंपनी डील करत होते. आता प्रोडक्ट कसं झालं, डिजिटलवरती चाललं आहे सगळं, डिजिटल मार्केटिंग चाललं आहे. तर सगळेजण ऑनलाईनवरती चाललेले आहेत. तर ते ऑनलाईनमध्ये त्यांना पण पॅकेजिंग येते. तर त्या पॅकेजिंगमध्ये जर कुणाला लागलं तर ती एक ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी की ती आपण कशी ग्रॅब करता येईल की कुणाला ऑनलाईनमध्ये कोण कन्वर्ट होतं आहे. आणि त्यांना तर 101% की त्यांना बॉक्सेसची रिक्वायरमेंट आहे, कारण का प्रोडक्ट जेव्हा बाहेर ऑनलाईन डिलिवर्ड होतं तेव्हा ते बॉक्सेसमध्ये जाणार आहे. हा एक चांगला मुद्दा मांडला तुम्ही ऑपॉर्च्युनिटीमध्ये की आपण बिझनेसचा एक अभ्यास करतोच, पण मार्केटचाही अभ्यास केला गेला पाहिजे. जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्ही जर अभ्यास करत असाल तर ह्याही गोष्टीचा अभ्यास करा की कुठला व्यवसाय टेक्नॉलॉजीच्या वापराने डिजिटल होतोय आणि जर तो डिजिटल झाला तर आपली तिथे गरज आहे का ही बघा. ही तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. खूप छान गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ते आधी लोक तेवढा विचार करत नव्हते. आता तो विचार करून थोडंसं वाईट थिंकिंग चालू आहे लोकांची. शेवटचं म्हणजे थ्रेट, जे खूप म्हणजे पहिले 3 तर आहेतच, पण थ्रेट हे खूप महत्त्वाचं आहे. थ्रेट म्हटलं तर आता थ्रेटमध्ये सुद्धा कसं आहे की आपण जेव्हा मेजर येतो की क्वालिटी एक मेजर येतं की क्वालिटी जर डिग्रेड झाली तर आपल्याला कोण नाही उभं नाही करणार कुठलेही. येस. आणि अजून येतं होतं की जेव्हा आपण कस्टमरशी डील करतो कधीही त्यांच्याशी रूडली बिहेव नाही करायचं. अच्छा. तो आपल्या बिझनेसवरती ते डायरेक्टली इफेक्ट करेल. अजून एक फॅक्टर येतं त्याच्यामध्ये की आपण जेव्हा आउटस्टँडिंग येतं की क्रेडिट फॅक्टर येतं, तर जेव्हा आउटस्टँडिंग आपण एक क्रेडिट लिमिट आपण देतो 30 डेज 60 डेज, तर त्याच्यामध्ये आपण कसं त्यांच्याकडनं ते परत अमाऊंट जी आपली आहे बिल्स ते कसे क्लिअर करू शकतो ते एक आपण जर नीट वेल प्लॅन केलं तर आपला बिझनेस आहे ना एकदम स्मूथली रन जी सायकल आहे सायकल ती चालू राहील. जर तुम्ही आपण जर डिले केला तो एक मेजर थ्रेट आहे बिझनेस आहेच. खूप व्यवसाय बंदही झालेत त्याच्या कारण खूप व्यवसाय बंद झालेत की त्यांचे आउटस्टँडिंग एवढे वाढत गेले की ते एका पॉईंट नंतर त्यांना असं झालं की आपण आता बंद करायला शटडाऊन करायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे जे इनपुट टाकायचं होतं तीच अमाऊंट त्यांच्याकडे राहिली नाही. स्वॉट ॲनालिसिस काय फ्रिक्वेन्सीने केलं गेलं पाहिजे? काय फ्रिक्वेन्सी म्हटलं तर माझ्या म्हणणे तर रोज करायला पाहिजे. ओके. कारण मार्केट डेली चेंज होत राहतं आहे. जर रोज करत गेलो तर आपला बिझनेस 101% की तो स्मूथली रन करणारच, त्यात काय डाऊट काहीच डाऊट नाही. खूप छान माहिती दिलीत. मागच्या एपिसोडमध्ये आपण 33%चा रूल बघितला दुसऱ्या एपिसोडमध्ये आणि आज आपण शिकलो स्वॉट ॲनालिसिस. पुन्हा एकदा सांगतो, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. केलं नसाल तर ह्या एपिसोड बघितल्यानंतर परत लगेच चालू करा आणि बिझनेसचे जे काही थ्रेट्स आणि विकनेसेस आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटीज आणि स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करा. सो हा होता आपला शेवटचा आणि दुसरा राऊंड. आता माझ्यासाठी काही प्रश्न असेल तर? माझ्याकडनं तुमच्यासाठी आहेत ना 2 प्रश्न आहेत. ओके. तर पहिला प्रश्न मी विचारतो, तुम्ही एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड,
एक आय टी फील्डमध्ये तुम्ही एक मोठ्या MNCमध्ये कामात होता, 6 to 7 इयर्सचा वर्क एक्सपिरियन्स आहे. हो. तर ते सोडून तुम्ही अलिबाग जे एक डेस्टिनेशन आहे की एक वीकेंड डेस्टिनेशन लोकांसाठी आहे, तर तिकडे येऊन तुम्ही तुमचा आय टी फर्म चालू केलेली आहे तिकडे अलिबागमध्ये. तर ते कसं चालू केलं? म्हणजे तो विचारच कसा तुमच्या डोक्यात आला की बाबा आपण अलिबागमध्ये, कारण का जेणेकरून आपण बघतो की आय टी फर्म्स मोस्टली आहेत मुंबई मेट्रो सिटीजमध्येच आहेत. येस येस येस. तर अलिबागमध्ये येऊन तुम्ही एक आय टी फर्म चालू केली आहे. ती आयडिया कुठून आली आणि कशी आली आणि का आली? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल मला. पहिले एक थोडं भावनिक उत्तर किंवा भावनिक बाजू सांगतो आणि मग टेक्निकल ॲस्पेक्ट पण समजवतो की का अलिबागमध्ये आय टी फर्म सुरू केली किंवा तो विचार का आला. भावनिक बाजू अशी आहे की तुम्ही जसं म्हणालात की अलिबाग एक टुरिझम प्लेस आहे, वीकेंड डेस्टिनेशन किंवा टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेस आहे. पण कुठेतरी वाटलं की अरे अलिबागला एक नवीन ओळख द्यायचा प्रयत्न का नाही करायचा किंवा दिली गेली पाहिजे. टुरिझम तर आहेच, त्यासोबत कुठेतरी वेगळं एक काहीतरी नाव लागलं पाहिजे. तर ते एक कारण होतं की मग मी विचार केला की आय टी फर्म का नको, कारण इट इज माय बॅकग्राऊंड. मी टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं आहे, वर्क एक्सपिरियन्स आय टी फील्डमधला आहे, आय हॅव दॅट एक्सपर्टीज इन दॅट एरिया. मग विचार केला की आय टी फर्म चालू करूया अलिबागमध्ये. ही होती भावनिक बाजू. टेक्निकल ॲस्पेक्ट असा आहे की एक थेरी आहे, रेड ओशन थेरी आणि ब्ल्यू ओशन थेरी. रेड ओशन थेरी म्हणजे जिथे खूप कॉम्पिटिशन आहे ऑलरेडी. ब्ल्यू ओशन म्हणजे तिथे कॉम्पिटिशन नाही आहे, तिथे तुम्हाला मी जसं म्हणाल की डिमांड खूप आहे पण सप्लाय करणारच कोणी नाही आहे. मग ब्ल्यू ओशन. मग मुंबई पुणे हे मेट्रो सिटीज इज लाईक रेड ओशन. अलिबाग ब्ल्यू ओशन आहे, अनटच्ड आहे आय टी फील्डसाठी तरी. किंवा कोणी विचारही केला नसेल की अलिबागमध्ये आय टी फर्म. आजही लोकांना जेव्हा आपण सांगतो की आय टी फर्म, तर त्यांना विश्वास बसत नाही. अलिबागमध्ये आय टी फर्म. आणि 3 वर्ष झाली खूप चांगला प्रतिसाद मिळतो, कारण इथे कोणीच नव्हतं. मुंबई पुण्यामधनं फ्रीलान्सर्स किंवा छोट्या छोट्या कंपनीजमधनं लोक यायचे इथे, वेबसाईट सेल करायचे, पण त्याला क्वालिटी नाही किंवा बनवल्यानंतर कुठेतरी मेंटेनन्स पिरियड किंवा चांगली सर्व्हिस मिळत नाही. मग आपण आता एक हक्काचं एक स्वतःचं आय टी फर्म अलिबागकरांना म्हटलं उभी करून देऊ जिथे. आणि खूप चांगले चांगले मला क्लायंट्स मिळाले अलिबागमध्ये असूनही. आणि अलिबागमध्ये राहून आता मी कुठेतरी मुंबई आणि पुण्यामधलेही क्लायंट ॲक्वायर केलेत, त्यांचेही प्रोजेक्ट्स आपण करतो आहे. ही होती एक टेक्निकल बाजू. दुसरी अशी की आपण एक टर्म आहे ऑपरेटिंग कॉस्ट. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग व्हर्टिकलमध्ये तुम्ही म्हणालात की रॉ मटेरियल कुठून आणि किती किमतीला परचेस करतो त्यावर तुमची फायनल कॉस्ट ठरते. आय टी फील्ड किंवा आय टी फर्म ही एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आली, मग त्यासाठीही कुठेतरी कॉस्टिंग हा फॅक्टर आलाच. मग रनिंग कॉस्ट किंवा डेली एक्सपेंडिचर्स जे आपण म्हणतो ते कम्पॅरेटिव्हली मुंबई, पुणा आणि अलिबाग खूप फरक आहे. मग अलिबागमध्ये रनिंग कॉस्ट कमी आहे, त्यामुळे मला कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग देता येतं इथल्याही क्लायंट्सना आणि त्यासोबत मुंबई पुण्याचे जे क्लायंट्स आहेत माझे आता त्यांनाही. सो ही एक बाजू होती. आणि शेवटचा कारण म्हणजे एम्प्लॉयमेंट. आपल्याकडे चांगले कॉलेजेस आहेत, BSc IT स्टुडंट्स पासआउट किंवा ग्रॅज्युएट होतात. मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुंबई, पुणा किंवा त्याच्या बाहेर याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. तर आज कुठेतरी आपण इनिशियलाइज ग्रुप याच्या मार्फत एक प्रयत्न केला आहे की त्यांना एम्प्लॉयमेंटची संधी आपण अलिबागमध्येच उपलब्ध करून दिली आहे. सो हे होतं कारण माझं आय टी फर्म अलिबागमध्ये चालू करण्याचं. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. माझा दुसरा प्रश्न हा आहे तुमच्यासाठी की मी बघत होतो, आपण जेव्हा भेटलो आहे, मी बघत आहे तुमच्यासोबत कोण ना कोणतरी आहे, ते पण उद्योजकच आहेत, ते तुमच्याशी कनेक्टेड आहेत. तर ते कसं आणि काय ते जरा सांगू शकाल का मला? नक्की मितेश. एक नवीन टर्म आहे किंवा नवीन सध्या आपण एकंदरीत आपण म्हणतो की मराठी माणूस पाय खेचतो, पण आता तसं राहिलं नाही आहे फार. तर ती टर्म अशी आहे की को ब्रँडिंग. नवीन कॉन्सेप्ट आहे आणि मी त्या कॉन्सेप्टनीच चाललो आहे. म्हणजे आपण आज हा जो शो करतो आहे इथेही कोविडनंतर जी प्रत्येक व्यवसायाची अवस्था आहे, हा शो करणं माझ्या एकट्याच्या तसं बस की बात नाही थी टू बी ऑनेस्ट. पण मग कुठेतरी माझ्याबरोबर बाकी व्यावसायिक जे होते ते जोडले गेले, उद्योजक जोडले गेले. फॉर एक्झाम्पल हा जो शो आहे, हा जो इतक्या चांगल्या प्रकारे स्क्रीनवर दिसतो आहे, त्याच्यामागे ZMGK प्रोडक्शन्स म्हणजे प्रणव पाटील म्हणून माझा मित्र आहेत, त्यांनी मला हेल्प केली. आज तेही शूट करतात. हे लोकेशन जे इतकं लक्झरियस तुम्हाला दिसतं आहे, हे दॅट इज नॉट अफोर्डेबल. सो हे कुठेतरी स्वप्नाली घरत आणि राहुल घरत जे पहिल्या एपिसोडमध्ये आपले गेस्ट होते, त्यांनीही आपल्याला सेटअप हा जो आहे ह्याच्यासाठी ती मदत केली आहे. सो मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कॉम्पिटिशन करा, पण तुमचा जो व्यवसाय आहे ना तसा जर सेम व्यवसाय असेल तर त्याच्याशी कॉम्पिटिशन करा. पण जर दुसरे उद्योजक असतील सोबत, तुमच्या मराठी उद्योजक, त्यांचा व्यवसाय आणि तुमचा व्यवसाय जर वेगळा असेल तर सोबत चालायला काय हरकत आहे. तुम्ही पुढे व्हा, तुम्हीही मोठे व्हा आणि त्यांनाही मोठे करा. सो को ब्रँडिंग हा एक कॉन्सेप्ट आणि मी त्याच्यावरच कुठलाही इथून पुढेही जर काही केलं तर माझं हेच राहील की मी शोधेन पहिलं की कोणाकोणाला घेऊन आपण काय काय करू शकतो आणि सोबत एकत्र मोठे होऊ शकतो. इतका सोपा कॉन्सेप्ट आहे.
खूप चांगला कॉन्सेप्ट आहे हा. आणि हा कॉन्सेप्ट सर सगळ्यांनी वापरला तर मराठी उद्योजक खूप वरती जाईल आणि खूप पुढे जाईल. आणि जे आता 90 बोलत होतो आपण 90-10% जे नंबर आहे उलटा तो होईल. नंबर उलटा होईल आणि ते नक्कीच, उलटा व्हायलाच नक्कीच. पाहिजे नक्की. भविष्यात माझी तरी विनंती सगळ्यांना अशी राहील की को ब्रँडिंग किंवा एकत्र पुढे जाऊया आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल आणि मराठी कम्युनिटीला होईल. मराठी उद्योजक कुठेतरी आता परत पुन्हा दिसायला लागेल. मी त्याची तुम्ही खरंच खूप तुमच्या बिझी स्केड्यूलमधनं वेळ काढून आलात त्यासाठी धन्यवाद. सॉट ॲनालिसिस समजवलं, तुमची जर्नीही समजवलीत. थँक्यू व्हेरी मच. मी त्यासोबत प्रेक्षकांचे खरंच खूप आभार मानतो कारण ह्या शोला खूप भरभरून प्रतिसाद मिळतो आणि खूप चांगले फीडबॅक येतात. तर असेच शो आणि असेच चांगले चांगले एपिसोड तुमच्यासोबत तुमच्या समोर घेऊन येईन. पुन्हा भेटू पुढल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. संकेत नाईक, मॅनेजिंग डायरेक्टर, इनिशियलाइज ग्रुप.